हाय, मी स्वाती. कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आज मी 4 वाजता उठली. पहिल्यांदा म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा लवकरच उठते. पण आहे ना, आज पहिल्यांदा म्हणजे लवकर उठून दरवाजा वगैरे काढला आणि बाहेरचं म्हणजेच मी काय केलं, थोडंसं फ्रेश वगैरे झाली, मेडिटेशन केलं. मेडिटेशनला बसली होती तर मग आई पण उठलीच होती समजा. मग आईने उठून फ्रेश वगैरे होऊन पोळ्या करून घेतल्या होत्या. मग मी म्हटलं चला आपण आपलं आवरून घ्यावं. मग मी घरातला दिवा वगैरे लावला आणि त्याच्यानंतर मग बाहेर आली. बाहेरचं वातावरण एवढं छान होतं ना, थंडी थंडी अशी हवा होती आणि खूपच छान वाटत होतं समजा. तर मग त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, मस्त असे बाहेर पण दिवे वगैरे लावून घेतले, जे की रोज दरवाजावरती वगैरे लावतो तसं, बेलाच्या झाडाला, ह्याला, तुळशीला. तर मग सगळे तिकडे दिवा लावला, इतकं छान दिसत होतं ना बाहेरचं, खूपच छान वाटत होतं. मग त्याच्यानंतर मग आईच्या पोळ्या तर तशा झाल्याच होत्या. मग आई थोडा वेळ बसली होती. मग मी म्हटलं की चला मी भाजी वगैरे करून टाकावं, कारण की माझं ना फाईल वगैरे हे ते सगळं म्हणजे मी पॅक करून घेतलं होतं. मी माझं पहिले सगळं आवरून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये आली. तर मग माझे मिस्टर आणि आई दोघं पण समजा करत होते. म्हणजे आईने पोळ्या केल्या, मग माझ्या मिस्टरांनी समजा ते खारे शंकरपाळ असतात जे की गव्हाच्या पिठाचे मला आवडतात, तर मग ते मला थोडंसं टाईमपाससाठी म्हणून बनवून दिले. आईने पण बनवले, त्यांनी पण बनवले. मग त्याच्यानंतर मग मी भाजी बनवली होती, टोमॅटोची चटणी केली, मटकीची उसळ केली. असं तसं मग बनवणं झालं, डब्बा वगैरे पॅक केला छानपैकी आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो हॉस्पिटलसाठी. तर आत्ता आम्ही जवळजवळ पोहोचलोच हॉस्पिटलच्या. मग आज काय माझी एक म्हणजे ब्लड टेस्ट होती, म्हणून आम्ही थोडंसं लवकर निघालो होतो आणि ब्लड टेस्टसोबत माझा आज केमो पण होता. तर मग ते काही मी व्हिडिओ घेतला नाही, कारण की मला स्वतःलाच ते सलाईन वगैरे लावल्यानंतर मग ते घ्यायचं काय माझ्या ते तेवढं हेच नाही आलं समजा. म्हणजे ते आज आज मी घेतलाच नाही समजा केमोचा व्हिडिओ. तर मग त्याच्यानंतर मग आत्ता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तर हॉस्पिटलमध्ये ना बाहेरूनच एक पास देतात समजा. पण कधी कधी म्हणजे जेव्हा खूप लवकर वगैरे येतो ना हॉस्पिटलमध्ये, तर मग ते हॉस्पिटलच्या मधातूनच पास घ्यावं लागते आपल्याला. तर पेशंटसोबत एकाला ते पास देतात, फक्त एकाच याला नातेवाईकांना ते आपल्यासोबत पाठवतात वगैरे. जेव्हा फर्स्ट टाईम असते ना तेव्हा ते जाऊ देतात दोघा तिघांना, पण आता जे रेग्युलरचे असतात ना पेशंट, त्यांना ते फक्त एकांनाच जाऊ देतात समजा, एक सोबत एकाला. तर मैं हूँ कर्क योद्धा. तर असं खूप छान असं इथे लिहिलेलं होतं. तर मग मी ते पण व्हिडिओमध्ये घेतलं. मग मी इकडे ब्लड टेस्ट करायला आली आणि ब्लड देत होती भैयाला. भैया म्हणतो मला की हां व्हिडिओ बनवत आहे. मी म्हटलं हो हो. तर मग खूप छान असे भैया लोक आहेत हे. तर मग भैयाने ब्लड काढून घेतलं माझं. आणि कारण की ब्लडची रिपोर्ट यायला ना 3 तास लागते. तर त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, इकडे ब्लड देऊन दिलं आणि मग हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन आहे ना जेवण वगैरे करून घेतलं. मला आहे ना कधी कधी म्हणजे मला हॉस्पिटलमधलं जेवण तेवढं काही आवडत नाही. पण तरी मी कधी कधी जेव्हा मग खूप भूक लागते वगैरे, तर मग तेव्हा मग मी थोडंसं असं म्हणजे इडली वगैरे असं काहीतरी खाते समजा. म्हणजे जेवढं मग भूक लागली की मग खावंच लागते. मग तेव्हा खात असते मग थोडंसं फार काहीतरी. तर मग सर यायचेच होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही यानं फाईल देऊन दिली होती आणि पहिला नंबर तर तसा माझाच होता. पण सरांनी म्हणजे मला माझी ब्लड रिपोर्ट यायची होती म्हणून मग काही ते चेकच नाही केलं. बराच वेळ सरांनी बसवून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो गार्डनमध्ये. मस्त हॉस्पिटलमध्ये ना अजिबात बोर होत नाही. मधात तरी बोर होते, थंड थंड असते, ए सी लावून असते कंटिन्यू. पण गार्डनमध्ये जेव्हा येऊन बसतो ना तेव्हा अजिबातच बोर होत नाही. माझे मामा आहेत, हा माझा छोटा भाऊ आहे म्हणजेच मामाचा मुलगा, हा पण माझा छोटा भाऊ आहे. दोन्ही पण माझ्या मामाचेच मुलं आहेत. तर मग आम्ही इकडे बसून मस्त असं जेवण करून घेतलं.
चटणी आणि त्याच्यानंतर मटकीची उसळ आणि हे सगळं आम्ही तिथे छान असं जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर इकडे आहे ना, हे आहेत ना, मला त्यांचं नाव नाही माहीत, पण ते हॉस्पिटलचे CEO आहेत. तर ते आलेले होते. तर मग मला छान वाटलं त्यांचा व्हिडिओ, म्हणजे त्यांचा व्हिडिओ घ्यायला. मग मी आहे ना मस्त त्यांचा व्हिडिओ घेऊन घेतला. मग त्याच्यानंतर मग मला आहे ना यावेळेस सरांनी केमोच्या गोळ्या पण दिलेल्या आहेत. तर मग गोळ्या घेण्यासाठी म्हणून मी सिटीमध्ये गेली, कारण की मला असं वाटलं की हॉस्पिटल आणि म्हणजे बाहेरून जर गोळ्या घेतल्या तर मला बरंचसं फरक पडेल म्हणून. पण तसं काही झालं नाही आहे. हॉस्पिटलमध्ये जेवढ्याच्या गोळ्या होत्या ना तेवढ्याच बाहेरून पण मला तेवढ्यालाच मिळाल्या गोळ्या. तर मग तसं काहीच झालं नाही. माझं ना एकदम हेच झालं, समजा मिट्टूच पडल्यासारखं झालं. आणि मी एवढं कॉन्फिडन्स मी सांगत होती की नाही गोळ्या मला आहे ना बाहेर स्वस्त मिळतात, पण कशाचं काय, काही तसं झालं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही सिटीच्या बाहेर निघालो आणि इकडे खूप भूक लागत होती. तर इकडे कोहिनूर म्हणून रेस्टॉरंट आहे. तर मग तिथे आहे ना आम्ही जेवायला थांबलो, कारण की खरं खूप भूक लागत होती. सकाळी लवकर जेवलो होतो, त्याच्यानंतर मग आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. म्हणून मग आहे ना भूक खूप लागल्यामुळे मग जर समजा तुम्ही ना नागपूर आणि यवतमाळच्या दरम्यान जर प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर समजा जेवायचं असेल ना, तर हे रेस्टॉरंट खरंच छान आहे बरं. इकडे जेवण खूप छान आहे सर, म्हणजे खूपच छान आहे, खरंच खूप छान आहे. ते तिकडे बड्डे पार्टी वगैरे होती म्हणून थोडंसं असं स्लो चालू होतं त्यांचं, म्हणजे देणं वगैरे. तर पण आहे ना जेवण खूप छान होतं. तर मग भाजी आणि डाळ तडका वगैरे. आणि इकडे आहे ना बड्डे पार्टी होती. तर मग माझ्या व्हिडिओमध्ये ना मी ते पण घेऊन घेतलं, समजा थोडंसं असं मला छान वाटलं ते व्हिडिओमध्ये घ्यायला. मस्त वाटलं मला, कारण की ते खूप फास्ट काम करत होते. आणि त्याच्यानंतर मग छान वाटलं समजा मला ते व्हिडिओमध्ये घ्यायला. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. आणि तिथून निघाल्यानंतर आहे ना आम्हाला घरी यायला बराच उशीर झाला होता. आणि तुम्हाला जर माझा थोडा पण जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आजसाठी इतकंच.